घरात दिसतोय का? कुठं इकडं? हां बघू ती बॅटरी बघू एक. कावडे मित्रांनो, कुणी बघितला होता? होय, बिनविषारी साप आहे ती कावडे. हा चावतो लय चावणार आहे ते. अरे बाहेर तसलं बिनविषारी आहे. हा राईट. चावणार आहे ते. नमस्कार मित्रांनो, आज आपण करमाळा तालुक्यातील रोशीवाडी या गावी आलोय. आपल्याला दत्ता यांनी फोन केला होता. तर पाहू शकता मित्रांनो, त्याचं लक्ष गेलं, कुत्र्याने अडवला होता साप. आणि अतिशय सुंदर असा साप आहे मित्रांनो. फक्त चावायला एक नंबर आहे हा. अजून तर चावला नाही, पण ती लई जोरात चावतो आणि चावायला लागला की चावत राहतो ती. तर ह्याला मराठीमध्ये कावड्या म्हणतात आणि इंग्रजीमध्ये कॉमन उल्फ स्नेक म्हणतात याला. हा भिंतीवरचा साप आहे. ही घरातली पाली वगैरे खातो, बारके सरडे पाली, ह्याचं आवडीचं खाद्य आहे. पूर्णपणे बिनविषारी असा साप आहे. आणि कलर पाहू शकता जो हे काय हे अशी शिकवतो सोडायला. तर याचा कलर पाहू शकता मित्रांनो, पूर्णपणे चॉकलेटी असा येतो. तोंड असं चपटं येतं, तोंडावरती असं पांढरा आडवा पट्टा येतो मोठा आणि तेच पट्टे पूर्ण शरीरावर. तर यामधूनच अजून एक येतो मित्रांनो, जो मण्यार असतो तो पूर्णपणे काळा आणि जांभळट असतो मित्रांनो. तो पूर्णपणे विषारी असतो आणि हा बिनविषारी आहे. बस पूर्णपणे हा बिनविषारी साप आहे. जरी असा साप चावला मित्रांनो, तरी कृपया करून कोणी घाबरून न जाता एखादं TTचं इंजेक्शन घेणं महत्त्वाचं आहे. TTचं इंजेक्शन यासाठी की हा पूर्णपणे मांसाहारी असतो, त्यामुळे याच्या दातामध्ये बॅक्टेरिया असतो मित्रांनो. आणि जिथे चावला आहे तिथे जखम होऊ शकते जर TTचं इंजेक्शन नाही घेतलं तर. तर व्हिडिओ पाहून कुणीही सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका, जसं आम्ही पकडतो आहे तसं. कारण सापाची माहिती व सापाबद्दलचं जे ट्रेनिंग असतं ते अवगत असल्याशिवाय कुणीही साप पकडण्याचा प्रयत्न करू नये, नाहीतर ते आपल्या जीवावर बेतू शकतं मित्रांनो. तर पॅक करून घेऊ आणि याला पुन्हा एकदा आपण निसर्गाच्या वातावरणामध्ये रिलीज करूयात मित्रांनो. अशाच आहेत ना. तर पॅक करून घेऊ मित्रांनो. व्हिडिओ पाहून कुणीही सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका. कॉमन उल्फ स्नेक नाव आहे इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये कावड्या, हिंदीमध्ये कवडीवाला साप. काय करायचं? बारक आहे का एखादा? राहू दे पप्पा. ओके, बरं झालं मारला नाही तर तसे. हा नागच निघते तिथं. ती नागच होता की आत.